नमस्कार. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्यातर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. कालपासून अनेक मान्यवर तज्ज्ञांना आपण वेगवेगळे विषय मांडताना या कॉन्फरन्समध्ये ऐकलेलं आहे. वेगवेगळे तज्ज्ञ जसे इथे आपले विषय मांडायला आलेले आहेत, तसेच अनेक तज्ज्ञ मंडळी ही कॉन्फरन्स अटेंड करायला किंवा हा विषय समजावून घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे आलेले आहेत. तर अशाच एक तज्ज्ञ डॉक्टर आता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अरुणा टिळक मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर अरुणा टिळक ह्या BMS आहेत. त्यांनी योगशास्त्रामध्ये MA केलेलं आहे आणि गेली सुमारे 37 वर्ष त्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत आणि त्याचबरोबर गर्भसंस्कारावरतीही त्या गेली अनेक वर्ष काम करत आहेत. अनेक महिलांना त्याबद्दलचे मार्गदर्शन करत आहेत. तर आता आपण त्यांच्यासोबत थोडासा संवाद साधूयात. मॅडम, मला सुरुवातीला असं विचारायचं आहे तुम्हाला की गर्भसंस्कार हा जो विषय आपण ह्या कॉन्फरन्ससाठी जो घेतलेला आहे आणि ह्या वर्षीची जी आपण कॉन्सेप्ट किंवा ही जी थीम घेतलेली आहे की फर्स्ट 1000 days इन लाईफ, तर आयुर्वेदामध्ये याबद्दलचे काही संदर्भ किंवा असे काही रेफरन्सेस आपल्याला ह्याच्याबद्दलचे काही सापडतात का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, मला नक्कीच सांगायला आवडेल की आपण जसं आता ह्या आपल्या 1000 days बद्दल जे बघतोय, तर त्याच्यामध्ये आपण जे डिस्कशन केलं, जे मी कालपासून ऐकतेय की त्याच्यामध्ये पहिले 6 महिने म्हणजे गर्भिणी होण्यापूर्वीचे, प्रेग्नंट होण्यापूर्वीचे 6 महिने, पुढचे 9 महिने आणि त्याच्यानंतर बाळाच्या आयुष्यातले 1.5 वर्ष, असे आपण 1000 दिवस 1000 days घेतलेले आहेत. तर हाच संदर्भ आयुर्वेदामध्ये काश्यप संहिता म्हणजे हा पेडियाट्रिक वरचा खूप मोठा ग्रंथ आहे आणि ह्याच्यामध्ये बाळ जन्माला येण्यापासून बाळ मोठं होईपर्यंत त्याच्या घडणाऱ्या अवस्थांबद्दल किंवा त्याच्याबद्दल घेण्याच्या काळजीबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि इथे मला असं सांगायला आवडेल की गर्भिणी स्त्री होण्यापूर्वी म्हणजे एखादी स्त्री प्रेग्नंट होते त्याच्या आधी बिफोर कन्सेप्शन, प्री कन्सेप्शन, तिची काय काळजी घ्यावी किंवा तिच्यामध्ये जर काही दोष असतील की आपल्याकडे जेव्हा एखादी रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येते की मला बाळ हवंय, तर ह्याचे संदर्भ आयुर्वेदामध्ये बीजशुद्धी, बीज म्हणजे ओव्हरी म्हणजे ओवम किंवा स्पर्म, मग ह्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर ते कसे दूर करायचे, आयुर्वेदानुसार कसे दूर करायचे, ह्याच्यासाठी खूप चांगलं सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार जर आपण ट्रीटमेंट दिली तर ते आपल्याला खूप त्याच्यामध्ये यश मिळतं. आणि हे 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं शास्त्र आहे. म्हणजे त्याही वेळेला हे दोष होते आणि तेव्हापासून त्याची ट्रीटमेंट होती. म्हणजे एक संदर्भ तुम्हाला सांगते की जेव्हा आमच्याकडे इन्फर्टिलिटीची पेशंट येते, एखादी बाई जर तिला मूल होत नसेल तर त्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की ती बाई तिच्या आईच्या वूम मध्ये जेव्हा होती आणि त्यावेळेला त्या आईने जर चुकीचा आहार विहार घेतला तर त्यामध्ये जे दोष निर्माण होतात ते तिच्या पुढे येणाऱ्या बाळामध्ये, बेबीमध्ये पास होतात आणि त्या मुलीला ते त्रास देतात, ते सफर करायला लागतात. इतकं सूक्ष्म रेफरन्स असू शकतो आहे आणि हे शास्त्रात दिलेलं आहे. फक्त त्यावेळच्या दृष्टीने त्यांच्या दिव्य दृष्टीने दिसलं होतं. आज आपण जे सोनोग्राफीत बघतो किंवा आज आपण जे बघतोय सगळे प्रेझेंटेशन होत आहेत त्याच्यामध्ये लोक त्याच्यावरती रिसर्च पेपर लिहित आहेत, पण हे ज्ञान आयुर्वेदामध्ये तेव्हाच सांगितलेलं होतं. गर्भिणीचा आहार आणि तिची दिनचर्या या 2 गोष्टी खूपच महत्वाच्या आपण मानत असतो. आजकाल आपण बघतो की आहाराचं म्हणजे एकूणच काय आजची जी परिस्थिती आहे ती आपण बघतो. आणि मूल जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा अगदी लहान बाळांना सुद्धा आपण जेव्हा अनेक माता बघतो की त्या मोबाईल फोन आहे, TV आहे किंवा अशा गॅजेट्सच्या भोवती ते बाळ बसलेलं असतं आणि त्याला भरवलं जात असतं अन्न. तर त्याचा मग किती परिणाम त्याच्यावरती होतोय किंवा एकूणच तो एक छान सोहळा असावा की बाळाला आपण अन्न भरवतो आहे, त्याला आपण देतो आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? इथे तर खूप महत्वाचा मुद्दा आहे आहार. कारण मला एक सांगायला आवडेल की आहारशास्त्र माझा आवडीचा विषय आहे आणि आहारशास्त्रावरती माझं एक पुस्तक पण आलेलं आहे की नियोजन आहाराचे. आणि ह्या पुस्तकामध्ये आपण 25 वेगवेगळे प्रोफेशन्स घेतलेले आहेत आणि त्यांचा आहार कसा असावा, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये एअर होस्टेस झाले, वैमानिक झाले, ह्या सगळ्यांचा आहार काय घ्यावा, त्यांनी आहार काय घेऊ नये आणि त्याला योगासनांची काय जोड द्यावी. तर त्याच्यामध्ये स्त्रियांचा आहार कसा असावा, मग त्या स्त्रिया म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या, वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या. तर इथे गर्भिणींचा आहार जो आहे
तर स्त्री गर्भिणी होण्यापूर्वीच आपण तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आजची आपण जी लाईफस्टाईल बघतोय ती एवढी चुकीची झालेली आहे. आणि मुली ह्या 20 वर्षाच्या म्हणजे आपण दिवस राहिल्यावरती तिची काळजी घेण्यापेक्षा तिची काळजी आधीपासूनच घेणं काम गरजेचं आहे आणि तिच्या आईचं काम आहे. म्हणजे आईच जाते बाहेर पाणीपुरीच्या पाणी ह्याच्यात घेते आणि ती तिच्या मुलीला तेव्हापासून सवय लागते. एवढंच काय, माझ्या घराच्या बाजूला एक पाणीपुरीचा ठेला आहे, म्हणजे आपला विषय पुढचे 1.5 वर्ष हा पण आहे. तर त्या 1 वर्षाच्या बाळाला ते बाळ प्राम मध्ये बसलेलं होतं आणि त्याला ती पाणीपुरीचं पाणी चाखवत होती. मग ते जर बाळ मोठं झालं आणि तो जर 4 प्लेट पाणीपुरी खायला आला तर तुम्ही सांगा की तुमच्या चुकीच्या पद्धतीने आपण त्या बाळाला देत असतो. म्हणजे ते पुढची 1.5 वर्ष जे तुम्ही म्हणालात की अन्नप्राशन हा पण आपल्याकडे एक विधी आहे, सोहळा आहे. आणि त्यावेळेला आपल्या घरातल्या सगळ्या स्त्रिया, घरातला मामा त्याच्यासाठी मुख्य असतो आणि घरी छानपैकी केलेली तांदूळाची खीर जी असते आपण ती बाळाला चांदीच्या वाटीत घेतो आणि सोन्याच्या अंगठीने त्याला प्राशन करायला देतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ना आयुर्वेदशास्त्र इतकं महान आहे की एक तर दूध हे जीवनीय सांगितलेलं आहे, म्हणजे तुमची लॉंगिटिव्हिटी वाढवतं. सुवर्ण आहे ते तुमचं आयुष्य वाढवतं, तुमची बुद्धी वाढवतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या बाळाला का देत असतो? कारण त्याचं आयुष्य वर्धन व्हावं, आयुष्य पुढचं सुखाने जावं. आणि हे त्या मामाने द्यायचं, कारण मामा म्हणजे जवळचा असतो, आईचा भाऊ असतो. म्हणजे प्रेम, लव, अफेक्शन हे जे आपण आता कालपासून बघतोय तर त्यासाठी त्या मामाने द्यायचं असतं. आणि गर्भिणीच्या आहाराबद्दल मी जसं म्हटलं की तिने पूर्णपणे सात्विक जेवण घेणंच खूप गरजेचं आहे. जरी ती जंक फूड खात असली तरी सुद्धा जे आई खाते तेच तिच्या सगळ्या पूर्ण न्यूट्रिशन मधून बाळाला मिळत असतं. त्यामुळे सात्विक आहार घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये नुसार किमान 1 ते 2 कप दूध घेणं गरजेचं आहे. आणि गाईचं तूप, घरचं साजूक तूप असेल तर घरचं, नाही तर गाईचं तूप घेणं खूप गरजेचं आहे. आणि गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप सुद्धा खाताना निशंकपणे खा. कारण हल्ली लोकांच्या मनात भीती असते की तूप खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढेल का, पण त्यांनी तुपाने कोलेस्ट्रॉल अजिबात वाढत नाही जेव्हा ते घरचं कढवलेलं तूप असतं. आणि इथे मी माझ्या पेशंटना असं सांगते की तुम्ही जेव्हा हे तूप सिद्ध करता, म्हणजे तूप जेव्हा कढवता ना तेव्हा त्याच्यात एक सोन्याचा वळ टाका, म्हणजे ते तूप सिद्ध होईल. तुमच्या बाळाला पण ते पूर्णपणे गर्भामध्ये सुवर्णाचे संस्कार होतील आणि तुमचं बाळ सोन्यासारखं तेजस्वी होईल. आत्ताच नुकतंच आता जे सेशन झालं गजानन केळकर यांचं, तर त्या सेशन मध्ये पण म्युझिक थेरपी आहे, हे सगळं जे पण ऐकलं, गायत्री मंत्राचा उल्लेख त्याच्यामध्ये आला. तर असे काही संदर्भ किंवा तुम्ही जे आता काही जे मार्गदर्शन महिलांना करता तर त्यामध्ये ह्याचा पण काही समावेश आहे का? नक्कीच समावेश आहे. आणि अगदी पहिल्या महिन्यापासून आपण त्या स्त्रीला वेगवेगळ्या मंत्र म्हणायला सांगतो. तिच्या जोडीला तिचे जो पती असतो, कारण आई बाबा दोघांचाही रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि मग त्यांनी वेगवेगळे मंत्र म्हणायचे. बघा, पूर्वीच्या काळी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती, तेव्हा या गोष्टी वेगळ्या शिकवायला लागत नव्हत्या. म्हणजे घरातली आजी असेल, आई असेल, सासू असेल, त्यांची आंघोळ झाली की त्यांचं विष्णू सहस्रनाम आपोआप म्हणायला सुरुवात करायची. ते आपोआप कानावर पडायचं. म्हणजे त्या बाईच्या पण, घरातल्या गर्भिणी स्त्रीच्या पण आणि छोटी छोटी मुलं असतात त्यांच्या पण. त्यामुळे ह्या गोष्टींना सहजगत्या होत असत. पण आता जर आपल्याला शिकवायला लागत असेल तर आपण, मी माझ्या पेशंटना काय सांगते की अन्नपूर्णा स्तोत्र आहे. तुम्ही जेव्हा अन्न शिजवता तेव्हा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्र लावून ठेवा ना. तुम्ही विष्णू सहस्रनाम जर लावलं तर आपोआप तुमच्या मनामध्ये त्या व्हायब्रेशन्स अतिशय चांगल्या येतील आणि संध्याकाळ भावना पण उतरत असतात पूर्णपणे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवरती, युट्यूबवर तुम्ही कुठचे हिंसक पिक्चर लावण्यापेक्षा तुम्ही जर ह्या सात्विक गोष्टी लावल्यात तर तुमचं बाळ नक्कीच सत्व गुणाने 100% युक्त होईल. तर ह्यालाच जोडून की या आत्ताचे जे होऊ घातलेले पालक आहेत किंवा आत्ताची जी आहे ही तरुण पिढी, त्यांना तुम्ही काय एक मेसेज द्याल या दृष्टीने? मेसेज म्हणजे आता हे जे हातात खेळणं सगळ्यांच्या असतं, हे 24 तास आपण याला बघत असतो, किमान 12 तास. म्हणजे हल्ली ह्याच्यावरती काम असतं लोकांचं, त्यामुळे काही त्याला पर्याय नसतो. म्हणजे आम्ही जरी ठरवलं की आम्हाला हे हातात नाही घ्यायचं, पण पेशंटचे आम्हाला रिपोर्ट येतात किंवा त्यामुळे आम्हाला ते बघायला लागतं. तसंच त्यांनी किमान, मी सांगते, जेव्हा प्रेग्नंट आहेत स्त्रिया किंवा ज्या टू बी अशा ज्या होणाऱ्या माता आहेत, त्यांनी हा मोबाईल किमान रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या बेडरूमच्या बाहेर ठेवा. कारण ह्याच्यापासून जे मिळणारे रेडिएशन आहेत ना, त्याचा कळत नकळत हा दुष्परिणाम होत असतो. आणि आपल्याला जर एखादं चांगलं बाळ हवं असेल तर एवढं सॅक्रिफाईस
करायलाच नाही ना पाहिजे. त्याच्यापुढे. खरंय, खरंय. कारण हल्ली प्रेशियस चाइल्ड असतात, एकच मुलं नंतर असतं, काही समस्या निर्माण झाल्यावर होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. खरंय, हो. सो आपण हे असं वागलात तर आपलं बाळ खूप सुंदर निरोगी नक्कीच जन्माला येईल. Yes, नक्कीच. मनशक्तीची ही जी काही कॉन्फरन्स आहे गर्भसंस्कारावरची, ही आता दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आपण घेतलेली आहे. तर या एकूणच परिषदेबद्दल आणि मनशक्तीच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही प्रथमच मनशक्तीमध्ये आला हो, आहात, हो. तर तुम्ही या कार्याबद्दल आणि कॉन्फरन्स बद्दलचा फीडबॅक काय आहे तुमचा? खरं सांगू, मी ज्या क्षणी इथे पाय ठेवला ना, हे इतकं वातावरणात सुंदर लहरी, सात्विक लहरी भरलेल्या आहेत ना, म्हणजे मी अगदी भारावून गेले. माझी मैत्रीण डॉक्टर अनुजा चंदने, ती इथली एक साधक आहे हो. आणि त्यांच्यामुळे मी इथे आले आणि मला वाटलं की मी इथे आल्याचं खरंच चीज झालं. म्हणजे ह्या वातावरणात ती असं भरलेलं आहे सगळ्या उत्स्फूर्त अशा लहरी. आणि इथे आल्यानंतर जाणवलं की सगळे जे कार्यक्रमाचं नियोजन आहे अतिशय उत्तम. प्रत्येक व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे. प्रत्येक डेलिगेटची व्यवस्था उत्तम केलेली आहे. आणि ह्या सगळ्या हे वातावरणामध्ये ना, आतमध्ये आलेले जे आम्ही सगळे डॉक्टर्स आहेत किंवा जे कोणी आहेत ना, ते प्रत्येक जण फॉलो करतात. म्हणजे एकही जण मोबाईल बघत नाही. पूर्णपणे लेक्चरमध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह झालेले आहोत. इव्हन संध्याकाळी जे सायं ज्योती प्रार्थना जी होती, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात. पण टू बी व्हेरी सरप्राईज, एकही जण त्याच्यातनं हल्ला नाही आणि सगळेजण त्या सायं ज्योती प्रार्थनेमध्ये पण सहभागी झाले होते. खूप सुंदर. म्हणजे मीही अजून पुढच्या वेळेला माझ्या मैत्रिणींना नक्की घेऊन येईन. आणि मागच्या वेळेला जी पहिली कॉन्फरन्स झाली होती तेव्हा मी 2019 साली मी ती ऑनलाईन केली होती. पण हा प्रत्यक्ष येण्याचा जो अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे हा एक खरोखर ज्ञानाचा महाकुंभ आहे. आपला कुंभमेळा चालू आहे पण आम्ही या ज्ञानसागरात खूप डुंबतोय. खूप आनंद वाटतोय. छान. धन्यवाद मॅडम, तुम्ही आला तिथे. हा बोला. एक जाता जाताच मला असं शेअर करावं असं वाटतं की आत्ताच डॉक्टर रेलिन फिलिप्स यांचं अपाच्या त्या प्रेसिडेंट आहेत आणि त्यांचं स्किन टू स्किन टच याच्यावरती खूप सुंदर 1 तासाचं लेक्चर झालं. आणि सहज माझ्या मनामध्ये अशा ओळी उमटल्या की स्पर्श, हा स्पर्श तर बघा, हा आपली आई आजी, बाळ रडायला लागलं की आपण बाळाला नेहमीच छातीजवळ धरतो. त्यासाठी वेगळं सांगायची गरज नसते. पण जेव्हा आपण प्रेझेंट करतो तेव्हा त्यांच्याकडे सगळे रेकॉर्ड्स डाटा येतो, तेव्हा तो आपल्याकडे थिक बेस तयार होतो. तर 1-2च मिनिटात माझ्या ह्या सहज सुचलेल्या ओळी सांगते की स्पर्श माझ्या सोनुल्याचा, मातेच्या उदरातील गर्भांच्या स्पंदनांचा, हृदयातून उमलणाऱ्या वात्सल्याच्या प्रेमाचा, सुंदर चिमण्या पावलांचा, नादावणाऱ्या त्या वाळ्यांचा, स्तनातून स्त्रवणाऱ्या त्या अमृतधारांचा, यशोदा आणि कृष्णाचा, माया आणि ब्रह्माचा. खूप खूप धन्यवाद. छान, खूपच छान. धन्यवाद मॅडम. पुन्हा मनशक्तीमध्ये तुम्हाला येण्याचं आमंत्रण देते आणि आपण इथे थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.